बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात येतोय। मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार सध्या त्या ठिकाणी बघायला मिळतोय। त्यानंतर शेख हसीना यांनी राजीनामा दिल्यानंतर सत्ता ही लष्कराच्या हाती जाण्याची शक्यता आहे। तर बांगलादेशमधून मोठी बातमी आता समोर येते। तर शिवाजी काळे आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। शिवाजी, खरं तर बांगलादेशमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी बघायला मिळत आहेत। पंतप्रधान शेख हसीना राजीनामा देत आहेत, काय नेमक्या घडामोडी घडत आहेत सध्या? खरं तर या सगळ्या आंदोलनाची पार्श्वभूमी बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकांमध्येच पाहायला मिळते। तिथल्या विरोधी पक्षाने बांगलादेशमध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये बहिष्कार टाकला होता, त्यांनी निवडणुकांमध्ये भाग घेतला नव्हता आणि बांगलादेशमधील पंतप्रधान म्हणून शेख हसीना ह्या पुन्हा एकदा निवडून आल्या होत्या। त्यानंतर आपण जर पाहिलं तर आता सध्याचं जे आंदोलन सुरू आहे ते आरक्षणाच्या मुद्द्यावरती आहे। अनेक विद्यार्थी रस्त्यावरती उतरलेले आहेत। पुन्हा आरक्षण बहाल करण्याची मागणी सातत्याने सुरू होती। सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर हे आदेश देखील निघालेले आहेत। मात्र आता खरा वणवा पेटलेला आहे तो पंतप्रधान शेख हसीना यांच्या राजीनाम्याच्या मागणीनंतर। आता शेख हसीना ह्या अज्ञातस्थळी गेलेल्या आहेत, त्या ढाकामधून कुठेतरी बाहेर पडल्या असल्याच्या माहिती येत आहे। त्या कोणत्या देशामध्ये जातात का इतर हा देखील प्रश्न उपस्थित केला जात आहे। भारत हा बांगलादेशचा सर्वात जवळचा मित्र आहे आणि भारताने बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट देखील केलेली आहे। त्यामुळे बांगलादेश हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा मित्र राष्ट्र आहे आणि त्यामुळे भारताने देखील या संदर्भामध्ये काळजीपूर्वक लक्ष दिल्याचं समजतंय। मात्र सध्या 300 लोकांचा बळी गेलेला आहे। येथील इंटरनेट बंदी करण्यात आलेली आहे आणि बांगलादेशमधील स्थिर परिस्थिती पाहता या ठिकाणचे ट्रेन्स, महत्त्वाचे प्लांट यांची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आल्याचं समजतंय। मात्र सध्या एक शेजारी राष्ट्र म्हणून भारतासाठी देखील ही चिंतेची गोष्ट आहे, कारण शेजारी जोपर्यंत राष्ट्र जे असतं ते सुरक्षित आणि शांततेत नसेल तर भारतासाठी देखील ही चिंतेची बाब असणार आहे। त्यामुळे आता शेख हसीना यांचा राजीनामा होतोय का, त्यानंतर ही सर्व पूर्ण सत्ता आहे ती लष्कराच्या हातात जाणार आहे। पुन्हा निवडणुका अपेक्षित आहेत। त्यामुळे बांगलादेशमध्ये काय घडतंय याकडे सर्व भारतीयांचं लक्ष आहे, जगाचं देखील लक्ष आहे आणि बांगलादेशमधील हा हिंसाचार जो आहे तो अत्यंत टोकावरती जाऊन पोहोचलेला आहे। 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला, त्यामध्ये काही भारतीयांचा देखील समावेश आहे। भारत सरकारने या संदर्भात ॲडवायझरी देखील जारी करण्यात आलेली आहे। त्यामुळे बांगलादेशमध्ये नक्की काय घडतंय यावरती भारत सरकारची नजर असणारच आहे। मात्र सध्या जी माहिती मिळत आहे त्यानुसार बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना या अज्ञातस्थळी हल्लेले आहेत आणि देशामध्ये मोठा हिंसाचार सध्या सुरू असल्याची माहिती समोर येत आहे। शिवाजी, शेख हसीना यांच्या घरी सुद्धा आंदोलक घुसल्याची बातमी समोर येते, त्याबद्दलची काय अधिकची माहिती आहे? सध्या जी माहिती मिळत आहे त्यानुसार अधिकृतपणे जर आपण पाहिलं तर अशी माहिती समोर येत आहे। मात्र सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी इंटरनेट बंद केल्यामुळे या ठिकाणच्या ज्या महत्त्वाच्या वेबसाईट होत्या ज्यांचे ग्राहक वाचण्याची संख्या जी आहे ती काही कोट्यावधी आहे, अशा वेबसाईट बंद झाल्यामुळं इथला हिंसाचार कंट्रोलमध्ये येतो का हे देखील पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या जी माहिती मिळत आहे हिंसाचार करणारे लोक जे आहेत ते आता या ठिकाणी पोहोचल्याचं समजतंय। मात्र अधिकृत अशी माहिती आता अलीकडच्या काळात मिळणं कठीण झालंय, कारण या ठिकाणी जो आहे हिंसाचार वाढलेला आहे आणि इंटरनेट बंदी देखील आहे। त्यामुळे बाहेर ज्या बातम्या येण्याची संख्या अधिक प्रमाणात होती ती कमी झाली आहे। लोकांपर्यंत जे शिवाजी, थोड्या महत्त्वाचा अपडेट समोर येतोय। शेख हसीना यांनी राजीनामा दिल्याची बातमी समोर येते। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे। मागच्या काही काळात आंदोलनामुळे या ठिकाणी हिंसाचार सुरू होता आणि त्यानंतर आज शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला आहे। बांगलादेशमधून मोठ्या राजकीय घडामोडी आता बघायला मिळत आहेत। बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा राजीनामा दिलेला आहे। बांगलादेशमधील अस्थिर परिस्थितीमुळे हा निर्णय घेण्यात आलेला आहे। मागच्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनामुळे मोठा हिंसाचार बांगलादेशमध्ये बघायला मिळतोय। शेख हसीना यांनी यानंतर आता आज राजीनामा दिलेला आहे। पुन्हा एकदा जाऊया, आमचे प्रतिनिधी शिवाजी आपल्या सोबत आहेत। शिवाजी, आता बातमी कन्फर्म झालेली आहे की बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी पंतप्रधान पदाचा आता राजीनामा दिलेला आहे। इथून पुढच्या नेमक्या कशा घडामोडी असू शकतात?
शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर पूर्ण सत्ता ही लष्कराच्या ताब्यात जाईल। लष्कर या ठिकाणी प्रशासन हातात घेईल आणि कारवाई केली जाईल। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय पक्ष जे होते त्यांची इच्छा पहिल्यापासून होती, जसं मी अगोदर देखील सांगितलेलं आहे की शेख हसीना ह्या जेव्हापासून पंतप्रधान आहेत त्यावरती सर्व यंत्रणांवरती त्यांचा अंकुश आहे असा विरोधकांचा आरोप होता। त्यांनी निवडणुकांवरती बहिष्कार टाकला होता। त्यानंतर आरक्षणाचा मुद्दा समोर आला आणि त्यामध्ये आणखी भडका जो आहे तो उडत गेला आणि हे सगळे प्रकरण जे आहे सरकार म्हणून शेख हसीना यांना हाताळण्यामध्ये अपयश येताना पाहायला मिळालं। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विरोधकांचा जो रोष होता तो अत्यंत महत्त्वाचा ठरला होता आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती जर आपण पाहिलं तर त्यांचा राजीनामा होणं साहजिक आहे, कारण 300हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे। आपल्याला जर आठवत असेल तर गेल्या काही महिन्यापूर्वीच शेख हसीना ह्या भारताच्या दौऱ्यावरती होत्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधान झाले तेव्हा शपथविधीला देखील त्या उपस्थित होत्या आणि त्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी असो, सोनिया गांधी असो यांची देखील भेट घेतलेली होती। कारण गांधी कुटुंबाचं आणि शेख हसीना यांच्या कुटुंबाचं वेगळं नातं आहे, खास करून बांगलादेशाचं एक वेगळं नातं आहे। कारण बांगलादेश स्वतंत्र होण्यामागे भारताचा मोठा हात आहे। 1971चं युद्ध जे आहे ते आपल्या सगळ्यासमोर आहे। त्यामुळं पूर्व पाकिस्तान म्हणून ज्या भागाची ओळख होती पूर्वी, तो स्वतंत्र करण्यामध्ये, बांगलादेश स्वतंत्र करण्यामध्ये भारताचा मोठा वाटा राहिला आहे। त्यामुळे भारताला बांगलादेशमध्ये काय घडतंय यावरती भारताची करडी नजर असणं अपेक्षित आहे। मात्र सध्या बांगलादेश आहे हा हिंसाचारामध्ये दुमसताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि ती अत्यंत चिंतेची बाब आहे। त्याच पार्श्वभूमीवरती शेख हसीना यांनी राजीनामा दिलेला असल्याचं समोर येत आहे आणि आता सत्ता जी आहे लष्कराच्या हातात जाणार आहे। त्यामुळं या सगळ्यावरती लष्कर जे आहे ते शांतता प्रस्थापित करू शकतं का, करेल का आणि त्यानंतर निवडणुका होणं अपेक्षित आहे। त्यामुळं शांततेचा मार्ग जोपर्यंत या भागामध्ये निर्माण होत नाही तोपर्यंत एक सगळ्यात महत्त्वाचा परिणाम जो होतो तो म्हणजे आर्थिक बाबतीवरती होतो। आणि आतापर्यंत जी माहिती मिळत आहे लाखो करोडो डॉलरचं जे आहे नुकसान जे आहे बांगलादेशच्या सगळ्या अर्थव्यवस्थेला होताना पाहायला मिळते। खास करून भारताला देखील याचा मोठा फटका बसेल, कारण भारतातील अनेक उद्योगपतींनी बांगलादेशमध्ये मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट जी असते ती केलेली असते। त्यामुळे सगळ्यात महत्त्वाचा फटका हा अर्थव्यवस्थेला बसतील, जीवितहानी मोठ्या पद्धतीने होते आणि राजकीय अस्थिरता सध्या आपल्याला बांगलादेशमध्ये पाहायला मिळत आहे। शिवाजी, खरं तर लष्कराच्या मदतीने हे आंदोलन हाताळलं जात होतं आणि त्या लष्कराने यातून माघार घेतलेली आहे। त्यामुळे शेख हसीना यांना सुद्धा आता राजीनामा देण्याची वेळ आलेली आहे। त्यामुळे इथून पुढे जर लष्कराच्या हातामध्ये जर सत्ता गेली तर तिकडनं पुढचं बांगलादेशचं भवितव्य कसं असू शकतं? लष्कराच्या हातात सत्ता गेल्यानंतर पुन्हा सर्वात अगोदर म्हणजे निवडणुका घेण्या इतपत शांतता प्रस्थापित करणं हे लष्करासमोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल। जेव्हा देशामध्ये शांतता प्रस्थापित होईल तेव्हा देशामध्ये पुन्हा एकदा निवडणुका होतील, त्या पारदर्शक पद्धतीने होत आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि निवडणुका झाल्यानंतर पुन्हा एकदा कोणाचं सरकार येतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। सध्या तरी शेख हसीना यांचं सरकार बांगलादेशमध्ये कोसळलेलं आहे आणि जगासाठी देखील ही अत्यंत चिंतेची बाब आहे। ज्या पद्धतीने युक्रेन आणि रशियाचं युद्ध सुरू आहे, दुसरीकडे जर पाहिलं तर इराण असो, इराक असो, यामधील अलीकडच्या काळातले युद्ध आपण पाहिलेले असतील। त्यामुळे जागतिक स्तरीय निर्माण शिवाजी काही काळासाठी मी तुम्हाला थांबवतो। आपलं